ओम नमो दुर्गाय नमः. नवरात्रीच्या या पावन उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गांचे नवरूप यांची आराधना करतो, अर्चना करतो, पूजा करतो. शैल म्हणजे पर्वत आणि शैलाची अशी पुत्री आहे ही शैलपुत्री, पर्वताची पुत्री. त्यासम असणारी एक औषधी वनस्पती आहे म्हणजे हरितकी. मराठीमध्ये त्याला आपण हिरडा असं म्हणतो. तर हिमवती असं नाव आहे ह्या हिरड्याचं, म्हणजेच पर्वतांमध्ये उत्पन्न होणारे अशी हिमवती. तर ह्या हिरड्याला अमृता असंही एक नाव आहे. अमृता म्हणजे अमृताप्रमाणे गुणकारी असते अमृता. जरी म्हणजे हिरडा शरीरातल्या अनेक आजारांमध्ये उपयोगी पडते. जसं की भूक मंदावली असेल, म्हणजेच आपला अग्नी कमी झाला असेल, तर जठराग्नीचे दीपन करणे म्हणजे अग्नी वाढविणे म्हणजेच भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. भूक मंद होणं हे प्रत्येक आजाराचं मूल आहे. तर त्या मुलावरच आघात करणारी ही हरितकी. हरितकी मेध्य आहे आणि चक्षुष्य आहे. मेध्य म्हणजे बुद्धीचे वर्धन करणारे आहे. त्याचे सेवन केले असता बुद्धिवर्धन होते. तसेच चक्षुष्य म्हणजे नेत्रासाठी हितकर आहे. त्रिफला तुम्ही ऐकलं असेल. हिरडा, बेहडा, आवळा यांचं समप्रमाणात केलेलं असं मिश्रण म्हणजे त्रिफला. त्याचं सेवन जेव्हा केलं जातं तेव्हा नेत्रासाठी हितकर असं सांगितलं. आजकाल बऱ्याच लोकांना पोट साफ होत नाही याची एक समस्या दिसते. तर त्यामध्ये हरितकी हे उत्तम औषध आहे. एरंड हरितकी म्हणजेच एरंड तेलामध्ये भाजून तयार केलेले जे हरितकीचे जे चूर्ण आहे ते यावरती अतिशय उपयोगी आहे. तसेच श्वास कास म्हणजे दमा, खोकला या प्रकारच्या आजारामध्येही हरितकीचे सेवन हे अतिशय गुणकारी आहे. त्यासोबतच कामला, यकृत विकार आणि प्लीहा म्हणजेच कावीळ असणं, यकृताचे, लिव्हरचे वेगवेगळे आजार, स्प्लीनचे वेगवेगळे आजार यामध्ये हरितकीचे सेवन केले असता त्यांचे आजार त्वरित बरे व्हायला अतिशय मदत होते. अशा प्रकारे हरितकी ही शरीरामधल्या प्रत्येक अवयवाच्या आजारांमध्ये आपल्याला उपयोगी आहे. म्हणूनच तिला मातेव हितकारिणी म्हटलं आहे. म्हणजेच आईप्रमाणे आपल्या शरीराच्या आरोग्याची जी काळजी घेते ती म्हणजे हरितकी म्हणजेच हिरडा. माता शैलपुत्री आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य घेऊन येऊ ही इच्छा. धन्यवाद.